नमस्कार. नमस्कार. आज आपण उभे आहोत लोणी काळभोरमध्ये. तर सुहास सरांकडून या संध्या त्यांना आपण ही आपली नेक्सअपची स्टीमरीज बायो 95 ही औषधं दिली होती. या स्टीमरीज आणि बायो 95चा रिझल्ट त्यांना काय आला थोडं त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. आता तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव संध्या कोंडिबा काळभोर, राहणार लोणी काळभोर. पण आमची शेती ही बाजारमाळ्यात आहे. तर ही बाजारमाळ्यातल्या शेतातली कोथिंबीर आहे. त्याला आम्ही तुमच्या नेट सर्फ कंपनीचे स्टेमरी बाय 95 इंटेक्स वापरून ही एका महिन्याच्या आतच 4 दिवसापूर्वी आधीच कोथिंबीर काढायला आली. तिची गड्डी एवढी पूर्ण मोठी होऊन तिला चकाकी पण भरपूर आली कोथिंबीरीला. कलर पण चांगला आहे आणि माल पण साईज फुगलाय, मालाची उंची हाईट पण वाढलेली आहे. नेहमी प्रमाणापेक्षा थोडी जास्तच आहे, म्हणून लवकरच काढायला आली. आणि तुम्हाला आणखीन ह्या औषधांचा फरक कसा, किती डोस दिले तुम्ही? एकच डोस मारलेला आहे. एकच पण हात पंपानी मारलाय. पाण्यातला डोस तर अजून दिलेलाच नाही. अच्छा, एका पंपामध्येच एवढा माल काढावा लागला. चांगले रिझल्ट आलेले आहेत चांगले तुम्हाला. रिझल्ट आले. हे आपण बघतोय कोथिंबीरची काडी एकदम कडक झालेली आहे. झुपकेबाजपणा झालाय, पालावरून चांगला वाढलेला आहे आणि जी चकाकी आणि कलर म्हणतोय ते एक जबरदस्त आलेलं आहे. आणि आपण गावरान कोथिंबीर त्याचा वास पण शेतावर घेत आहोत. म्हणजे या औषधांमुळे एक जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आलेला आहे. एकदम छान. त्याच्या अगोदर अशी औषधं तुम्ही कुठली वापरली? कोणतीच नाही. असं रिझल्ट तुम्हाला केमिकलच्या औषधाने आला होता का कधी? नाही. पहिल्यांदाच आलाय. पहिल्यांदाच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण बघतो, यांची जमीन जी आहे एकदम अशी भुसभुशीत झालेली आहे माती. म्हणजे कोथिंबीर उपटणाऱ्यांना सुद्धा एकदम लवकर ही कोथिंबीर उपटली जाते. आपली जे बायो 95 आहे त्याच्यामुळे एवढा भुसभुशीतपणा आपण बघतोय हा आलेला आहे. तर आपण बघतोय की कोथिंबीरची साईज जी आहे आणि कलर चकाकी ही एकदम चांगली आलेली आहे या ठिकाणी. आणि कुठल्याही कोथिंबीरीवर म्हणजे पिवळेपणा जाणवत नाही. आता एवढी हिट आहे, त्या हिटचा सुद्धा याच्यावर परिणाम काही झालेला नाही. कारण ह्याच्यामध्ये आपण रॅपअप म्हणून एक औषध ते पण वापरलं होतं. त्याच्यामुळे हे चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतोय. हे झालेला पिवळेपणा नाही, पूर्ण हिरवीगारच कोथिंबीर निघाली. चालेल. तुम्ही सगळे म्हणजे घरचे सगळे मंडळी औषध वापरून खुश आहेत ना? खुशी. हा, मग परत वापरत आता राहणार. वेळ नाही त्यांना यायला. बघतेच मामांचा